सर्व पालकांना आणि विद्यार्थ्यांना नमस्कार. इथे परीक्षा 2026, ठीक आहे. ही परीक्षा कधी होणार आहे तर 14 फेब्रुवारी रोजी होणार आहे, ठीक आहे. संध्याकाळी 6 वाजेला होणार आहे. आता या परीक्षेचे विद्यार्थ्यांना काय काय फायदे आहेत आणि यातले महत्त्वाचे 7 फायदे कुठले ते मी तुम्हाला आज सांगणार आहे, ठीक आहे. त्याच्यामुळे व्हिडिओ जो आहे तो शेवटपर्यंत नक्की बघा, कारण की सगळ्यात मोठा जो फायदा आहे तो मी सगळ्यात शेवटी सांगणार आहे. त्यामुळे जे छोटे छोटे फायदे आहेत ते तुम्ही आधी बघा आणि सगळ्यात मोठा फायदा सगळ्यात शेवटी बघा, ठीक आहे. तो पहिला जो फायदा आहे, सगळ्यात पहिला फायदा आहे की विद्यार्थ्यांचा बौद्धिक विकास होत असतो. आता विद्यार्थी जे आहेत, इयत्ता 4थीसाठी ही परीक्षा आहे, बरोबर. 4थीच्या विद्यार्थ्यांमध्ये जर आपण बघितलं तर ही विद्यार्थी खेळाय बागडायचं यांचं वय असतं. आता या वयामध्ये मुळात यांना स्पर्धा परीक्षा काय असतात किंवा त्यांच्या शाळेच्या परीक्षा सोडल्या तर इतर बाकीच्या परीक्षांबद्दल त्यांना जास्त माहिती नसतं. फार फार तर काही विद्यार्थ्यांना स्कॉलरशिपच्या परीक्षेबद्दल माहिती असतं. मग आता या विद्यार्थ्यांचा बौद्धिक एकंदरीत सर्व बाजूंनी विकास होण्यासाठी आपल्याला बुद्धिमत्ता चाचणी किंवा गणित किंवा भाषा या विषयांवर जास्त भर द्यावी लागते. या विषयांवर जी भर आहे ती इथेच्या एक्झाममधनं त्या विद्यार्थ्यांना दिली जाणार आहे, जेणेकरून त्या विद्यार्थ्यांचा या विषयांचा अभ्यास जो आहे तो चांगला होणार, ठीक आहे. आणि मग त्यातून विद्यार्थ्यांची विचारशक्ती, विद्यार्थ्यांची निर्णय घेण्याची क्षमता जी आहे ती वाढते, ती त्यांची चांगली होत जाते, सुधारत जाते, ठीक आहे. विद्यार्थ्यांची तर्कशक्ती जी आहे ती तर्कशक्ती सुद्धा समृद्ध होते, विकसित होते, ठीक आहे. त्याच्यानंतर स्पर्धा परीक्षेची जी तयारी आहे, आता काय आहे की आता बऱ्याच कुठलंही काहीही शिक्षण घ्या किंवा कुठल्याही जॉबला तुम्हाला जायचं असू द्या, त्याच्यासाठी तुम्हाला कुठली ना कुठली परीक्षा द्यावी लागते, ठीक आहे. चला जॉबचं जाऊच द्या हो, पण एज्युकेशन घेण्यासाठी 10वी पास झाली एक्झाम द्या, 12वी झालं एक्झाम द्या, त्याच्यानंतर ग्रॅज्युएशन झालं एक्झाम द्या. कुठल्या ना कुठल्या परीक्षा ह्या विद्यार्थ्यांना आयुष्यभर द्यायच्या असतात, जोपर्यंत ते त्यांच्या डिझायर्ड जॉबला लागत नाहीत तोपर्यंत, किंवा अगदी तिथून पुढे जाऊ नये, डिझायर्ड जॉबला लागल्यानंतरही तिथे इंटरनल एक्झाम्स असतातच असतात, ठीक आहे. तर या विद्यार्थ्यांना ह्या ज्या पुढच्या परीक्षा आहेत, त्यांच्या आयुष्यातल्या ह्या ज्या पुढच्या ज्या काही येणाऱ्या परीक्षा आहेत, त्या परीक्षांची जी तयारी आहे ती तयारी आपली ह्या इथेच्या परीक्षेपासून सुरू होणार आहे, ठीक आहे. लहान वयापासून त्या विद्यार्थ्यांना या परीक्षांची सवय लागते, ठीक आहे. त्यांची तयारी होत असते आणि मग त्यांचं जे भविष्य आहे ते भविष्य नक्कीच उज्ज्वल होण्याकडे त्यांची वाटचाल जी असते ती सुरू झालेली असते, ठीक आहे. त्याच्यानंतर महत्वाचं काय आहे, या विद्यार्थ्यांमध्ये 4थीचे विद्यार्थी आहेत, बरेचसे विद्यार्थी खूप छोट्या छोट्या गोष्टींमध्ये लाजत असतात, ठीक आहे. बाहेरच्या लोकांसोबत बोलायला लाजत असतात किंवा जास्त ते कोणासोबत बोलत नाही किंवा जास्त त्याचे स्वतःमधले त्यांचे जे काही गुण असतील ना ते गुण ते बाहेर दाखवत नाही. घरामध्ये ते प्रचंड पसारा करतात, ते आरडाओरडा करतात किंवा त्यांचं सगळं आपल्याला पालक म्हणून आपल्याला सगळं माहिती असतं, परंतु जगामध्ये ज्या वेळेला ते विद्यार्थी उभे असतात त्यावेळेला त्यांचा आत्मविश्वास जो आहे तो कमी पडतो. तो का कमी पडतो? कारण की विद्यार्थ्यांना असं वाटतं की मी कुठे कमी पडतोय का. विद्यार्थ्यांच्या मनामध्ये भीती असते, ती भीती दूर केली की आत्मविश्वास हा वाढणार आहे, ठीक आहे. मग आता भीती दूर करण्याचं सगळ्यात बेस्ट ऑप्शन काय असतं, आपण आपल्या दृष्टीने विचार करूया. ज्या वेळेला विद्यार्थ्यांना कुठलीही चांगली गोष्ट मिळते त्यावेळेला त्यांच्या मनातली भीती जी आहे ती आपोआप कमी होत असते, बरोबर. मग चांगलं काय मिळणार आहे, ज्या वेळेला ते एखादी परीक्षा देतात, एखादं कॉम्पिटिशन देतात आणि त्या कॉम्पिटिशनमध्ये त्या परीक्षेमध्ये विद्यार्थ्यांचा ज्या वेळेला क्रमांक येतो, कुठेतरी ते रँक हाय करतात किंवा त्यांचं काहीतरी कोणीतरी कौतुक करतं, ज्या वेळेला अशा पद्धतीने विद्यार्थ्यांचं कौतुक होतं त्यावेळेला विद्यार्थ्यांना ते आवडतं आणि त्यावेळेला विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास जो आहे तो वाढतो, त्यांचं स्वतःच्या क्षमतेवर विश्वास निर्माण व्हायला सुरुवात होते. केव्हा? ज्या वेळेला त्यांना वाटेल की मी काहीतरी चांगलं केलंय, त्यावेळेला तो विद्यार्थ्यांचा स्वतःच्या क्षमतेवरचा विश्वास वाढणार आहे आणि परीक्षांची जी काही भीती आहे ती भीती कमी होणार आहे, ठीक आहे. त्याच्यानंतर विद्यार्थ्यांना नियमित अभ्यासाची सवय लागते. आजकालचे विद्यार्थी जर आपण एकंदरीत बघितले, मोबाईल घेऊन बसलेले असतात, बरोबर. त्यांना मोबाईलचं ॲडिक्शन आहे आजकाल. मुलांनाच कशाला, आपल्याला ॲज अ पालक म्हणून आपल्याला स्वतःला सुद्धा मोबाईलचं ॲडिक्शन असतं, बरोबर. मग हे जे मोबाईलचं ॲडिक्शन आहे याचा आपण चांगला फायदा का नको करून घ्यायला, बरोबर आहे ना. मग विद्यार्थ्यांच्या हातात ज्या वेळेला तुम्ही मोबाईल देताय, त्या पाल्याच्या हातामध्ये ज्या वेळेला मोबाईल देतात त्यावेळेला त्या मोबाईलमध्ये बऱ्याचशा चांगल्या चांगल्या गोष्टी असतात, बरेचसे चांगले चांगले शिकण्यासारखे व्हिडिओज असतात, बरेचसे चांगले चांगले ॲप्स असतात.
त्या ॲप्समधनं किंवा त्या याच्यामधनं सुद्धा विद्यार्थ्यांना अभ्यासाची सवय लागू शकते. ह्या गोष्टीकडे आपण लक्ष देत नाही, बरोबर? जसं आता आम्ही आमचा ॲप जे आहे, आमच्या ॲपमध्ये जर तुम्ही गेलात तर तुम्हाला सगळं अभ्यासाचंच मिळेल किंवा YouTube चॅनल जरी तुम्ही आमचं बघितलं तरी तुम्हाला अभ्यासाच्या बऱ्याचशा गोष्टी ज्या आहेत त्या मिळणार आहेत. 4थीच्या विद्यार्थ्यांसाठी आपल्याकडे खूप मोठ्या प्रमाणावर लेक्चर्स जे आहेत ते लेक्चर्स तुम्हाला ऑनलाईन बघायला मिळतील, बरोबर आहे? तर अशा पद्धतीने अभ्यासाची जी सवय आहे ती मोबाईलच्या माध्यमातून सुद्धा विद्यार्थ्यांना लागू शकते आहे. मी असं म्हणत नाहीये की ही सवय चांगली आहे. मोबाईलची सवय अतिशय वाईट आहे. मोबाईलचं ॲडिक्शन आपण कमी करण्याचा प्रयत्न करण्याची गरज आहे. परंतु ज्यांना ऑलरेडी ते ॲडिक्शन आहे, मग त्याचा आपण आपल्या दृष्टीने थोडासा फिरवून फायदा पण करून घेऊ शकतो आहोत. ठीक आहे? तर हा विचार आपण कुठेतरी आता करण्याची गरज आहे असं मला तरी वाटतं. तुमच्याला काही वेगळं वाटत असेल तर तसं तुम्ही नक्कीच आमच्यापर्यंत पोहोचवू शकताय. ठीक आहे? नवे प्रश्न सोडवण्याची विद्यार्थ्यांमध्ये आवड निर्माण होते. ज्या वेळेला त्यांना एखादी गोष्ट चॅलेंज म्हणून कोणी देत असतं, ठीक आहे, की अरे मी सांगतो हे चॅलेंज आहे, तू सोडवून दाखव मला हे गणित, बरोबर? मग आता हे असे चॅलेंजेस ज्या वेळेला विद्यार्थ्यांना दिले जातात त्यावेळेला त्यांना ते आवडतं. ठीक आहे? आणि अशा चॅलेंजेसच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये अभ्यासाची गोडी निर्माण होऊ शकते. आणि मग यातनं सुद्धा जर आपण विचार करत गेलो पुढे तर मग विद्यार्थ्यांची शैक्षणिक गुणवत्ता जी आहे ती सुधारणार आहे, बरोबर? मग आता ती सुधारलेली गुणवत्ता आपल्याला कळणार कुठल्या माध्यमातून? काहीतरी परीक्षा घ्यावीच लागणार आहे ना. या परीक्षेसाठी आम्ही इथेची जी परीक्षा आहे किंवा विद्यार्थ्यांची गुणवत्ता समजून घेण्यासाठी आम्ही इथेच्या परीक्षेची जी एकंदरीत तो जो संच आहे, परीक्षेचा जो काही पॅटर्न आहे तो अशाच पद्धतीने आहे की विद्यार्थ्यांना ते चॅलेंजिंग वाटेल आणि विद्यार्थी ते प्रश्न जे आहेत ते आवडीने सोडवतील आणि त्यातून आपल्याला विद्यार्थ्यांची जी गुणवत्ता आहे ती गुणवत्ता समजेल आणि त्यांना त्या दृष्टीने योग्य तसं मार्गदर्शन जे आहे ते मार्गदर्शन नक्कीच मिळेल. आता पालकांसाठी पण फायदा आहे यातनं. म्हणजे असं नाही की सगळेचे सगळे फायदे फक्त विद्यार्थ्यांसाठी आहे. पालकांना काय फायदा आहे? तर पालकांना मुलांच्या प्रगतीची एकंदरीत कल्पना येणार आहे. ठीक आहे? मग आपल्या पाल्याची कुठपर्यंत प्रगती झाली आहे, आपल्या पाल्याला कुठल्या विषयामध्ये किती जमतंय, काय नाही जमत आहे, हे सगळं आपल्याला लक्षात येईल. काय होतं ना की आपल्याकडे तो पेपर सॉल्व्ह केला, पाल्याने सोडवलेला पेपर जर आपल्याकडे असेल तर आपण तो कधीही चेक करू शकतोय, बरोबर? मग आपल्याला कळतं की अरे याला गणित येत नाहीये, अरे याला भाषेमध्ये जमत नाहीये किंवा अरे याला बुद्धिमत्ता चाचणीमध्ये किंवा निर्णय घेण्याची जी काही क्षमता आहे ती अजून कमी आहे किंवा असे छोटे छोटे जे काही विषय असतात की जे आपल्याला त्या विद्यार्थ्याचा तो जो काही पेपर आहे तो पेपर बघून कळत असतात. ठीक आहे? आणि मग त्या हिशोबाने त्या विद्यार्थ्याला योग्य त्या पद्धतीने योग्य त्यावेळी मार्गदर्शन करता येत असतं. ठीक आहे? जर समजा आता आपल्या परीक्षेमध्ये जर तुम्ही बघितले इथेच्या परीक्षेमध्ये तर बेरीज वजाबाकी आहे, गुणाकार भागाकार आहे चौथीच्या हिशोबाने. जर समजा एखाद्या विद्यार्थ्याला नाही जमलं तर मग आपण त्याला त्या पद्धतीने शिकवू शकतो की अरे हा गुणाकार अशा पद्धतीने होतो, बेरीज अशा पद्धतीने होते, वजाबाकी अशा पद्धतीने होते किंवा जे काही गणित असतील, आता जसं पैशांवरचे गणित झाले की 10 रुपये 20 पैसे, 30 रुपये 25 पैसे एकत्र करून किती होतात किंवा एकाकडे होते इतके दुसऱ्याकडे होते तितके दोघांचे मिळून किती झालेत, अशा पद्धतीने जे काही प्रश्न आहेत की जे विद्यार्थ्यांमध्ये सुद्धा इंटरेस्ट निर्माण करतील आणि पालकांना सुद्धा कळेल की ह्या विद्यार्थ्यांना आपल्या पाल्याला काय काय जमतंय आणि काय काय नाही जमते. म्हणजे नाही जमते त्याच्यावर आपल्याला मार्गदर्शन जे आहे ते वेळेवर करता येतं. ठीक आहे? आता सगळ्यात शेवटचा आणि सगळ्यात महत्त्वाचा फायदा इथे परीक्षेचा तो असा की आपण 5वीत असताना नवोदय प्रवेश परीक्षा देत असतो. ठीक आहे? ह्या विद्यार्थ्यांसाठी प्रवेश परीक्षा असते जवाहर नवोदय विद्यालयाची 5वीत असताना. ठीक आहे? मग आता हे जे 5वीत असताना त्यांना परीक्षा द्यायची आहे त्या परीक्षेची तयारी जी आहे ती तयारी विद्यार्थ्यांची 4थीत असल्यापासून सुरू व्हायला हवी. एक्झाम 5वीत द्यायची म्हटल्यावर कमीत कमी 1 वर्ष, 6 महिने, 8 महिने, 10 महिने अशी ती तयारी आपल्याला विद्यार्थ्यांकडनं करवून घ्यावी लागत असते. ठीक आहे? मग आता ही जी आम्ही एक बॅच घेऊन येत आहोत प्रवेश परीक्षेसाठीची ऑनलाईन बॅच असणार आहे. याच्यामध्ये लाईव्ह पण व्हिडिओ आहेत आणि तेच लाईव्ह व्हिडिओ तुम्ही नंतर रेकॉर्डेड फॉर्मॅटमध्ये सुद्धा बघू शकता. तर या बॅचची एकूण फी आहे 4,999 रुपये. परंतु जर तुम्ही इथेची परीक्षा दिली तर इथेची परीक्षा पास होणाऱ्या पहिल्या मेरिटमध्ये येणाऱ्या 25 विद्यार्थ्यांना आपल्याकडनं ही बॅच फ्रीमध्ये असणार आहे.
तुम्हाला काहीही पैसे भरायची गरज नाही. ठीक आहे. पहिल्या 25 विद्यार्थ्यांना बॅच जी आहे ती बॅच पूर्णपणे फ्रीमध्ये दिली जाणार आहे. ठीक आहे. आता या बॅचमध्ये साधारण 8 महिन्यांच्या बॅचमध्ये संपूर्ण अभ्यासक्रम जो आहे प्रवेश परीक्षेच्या हिशोबाने तो संपूर्ण अभ्यासक्रम कव्हर होणार आहे. रेकॉर्डेड व्हिडिओ पालकांना जर समजा आता असं झालं कधी की आता मोबाईल विद्यार्थ्यांकडे नसतो, मग जर एखाद्या वेळेला पालक अवेलेबल नसतील किंवा मोबाईल त्या वेळेला अवेलेबल नसेल ज्या वेळेला लाईव्ह लेक्चर चालू आहे त्यावेळेला, तर रेकॉर्डेड लेक्चर तुम्ही नंतर बघू शकताय. ठीक आहे. सकाळ संध्याकाळच्या वेळेला बॅचेस उपलब्ध आहेत आपल्याकडे. लाईव्ह ज्या वेळेला लेक्चर चालू आहे त्यावेळेला विद्यार्थ्यांना चॅटच्या माध्यमातून शिक्षकांपर्यंत त्यांचे प्रश्न पोहोचवता येत आहेत. आत्मविश्वास वाढवण्यासाठी वेगळे सत्र आहेत किंवा आमचे शिक्षक जे आहेत सगळे प्रचंड अनुभवी शिक्षक आहेत आमच्याकडे आणि मग ते सुद्धा विद्यार्थ्यांना वेळोवेळी मार्गदर्शन करत असतात. तो अशा पद्धतीने हे जे सगळेच्या सगळे फायदे आहेत, तसंच आपल्याकडे रेग्युलर टेस्ट सिरीज सुद्धा आहेत. हे सगळे फायदे विद्यार्थ्यांना मोफतमध्ये मिळवता येऊ शकतात. आता हे मोफतमध्ये जर तुम्हाला मिळवायचे असतील तर तुम्हाला काय करावं लागेल? हे सगळे फायदे मोफतमध्ये मिळवण्यासाठी तुम्हाला इथेची जी परीक्षा आहे ती इथेची परीक्षा द्यावी लागणार आहे. इथेची परीक्षा जर तुम्ही दिली तर या परीक्षेतून तुम्हाला फायदा जो आहे तो असा होईल की 25 विद्यार्थ्यांना मोफत बॅच, त्याच्या पुढच्या 75 विद्यार्थ्यांना 75% ऑफमध्ये बॅच, त्याच्या पुढच्या 200 विद्यार्थ्यांना 50% ऑफमध्ये बॅच आणि 300 विद्यार्थ्यांना 25% ऑफमध्ये ती जी बॅच आहे ती बॅच मिळणार आहे. याबद्दल तुम्हाला जर अजून काही प्रश्न असतील तर तुम्ही या कॉन्टॅक्ट नंबर जो आहे आमचा, या कॉन्टॅक्ट नंबरवर तुम्ही कॉल करू शकतायत किंवा तुम्ही कमेंट करू शकतायत. कमेंटचे सुद्धा तुम्हाला उत्तरं जे आहेत ते नक्कीच दिले जातील. तर अशा पद्धतीने जर तुम्हाला नवोदयची बॅच फ्रीमध्ये हवी असेल तर 14 फेब्रुवारी 2026 रोजी संध्याकाळी 6 वाजेला आपली इथेची परीक्षा होणार आहे. सगळ्यांनी परीक्षेला द्या. परीक्षा देण्यासाठी तुम्हाला आधी रजिस्ट्रेशन करावं लागणार आहे. खाली जर तुम्ही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये बघितलं तर तुम्हाला रजिस्ट्रेशनची लिंक जी आहे ती लिंक मिळेल आणि त्यातून तुमचं रजिस्ट्रेशन जे आहे ते एक्झामसाठी होऊन जाईल. ठीक आहे. थँक्यू.